आता टॉप 9 राजकीय घडामोडी बघूयात। जिल्हा परिषदेत भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही। पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत शरद पवारांच्या नेत्यांना सूचना। नगरपालिका निवडणुकीच्या युती आणि आघाडींचा कित्ता पवारांची राष्ट्रवादी पुन्हा गिरवणार का? खासदार सुप्रिया सुळे आज पक्षातील इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार। पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील पालिका निवडणुकीचा देखील सुप्रिया सुळे आढावा घेणार। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता। नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांकडून पूर्णविराम। आता तो विषय संपलाय। मुनगंटीवारांचं नाराजीवरती भाष्य। काही नेत्यांसोबत आता भेट होईल, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झालंय। खासदार श्रीरंग बारणेंचा दावा। संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार। श्रीरंग बारणेंची माहिती। युतीत 30 जागांची मागणी, मात्र तडजोड होईल, बारणेंना विश्वास। पिंपरी चिंचवड भाजपमध्ये मोठ्या इन्कमिंग नंतर आमदार शंकर जगताप आणि महेश लांडगे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू। तर निष्ठावंतांवरती अन्याय होणार नाही, निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली जाईल। निवडणूक प्रमुख जगताप यांचा लांडगे समर्थकांना इशारा। नागपूर महापालिकेच्या निवडणुकीतील युतीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष संभ्रमात। युती होणार की नाही अजून दोघांचंही काही निश्चित नाही। कार्यकर्ते ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत। राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत। संग्राम जगताप पडळकर रोज मुस्लिम विरोधी वक्तव्य करतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं वक्तव्य। मुंबई आपली आहे। इथल्या रस्त्यावरती सोसायट्यांमध्ये, कंपन्यांमध्ये, अर्थकारणामध्ये, समाजकारणामध्ये, चर्चांमध्ये आवाज हा मराठी माणसाचाच हवा। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेचे नेते अखिल चित्रे यांचं मतदारांना आवाहन। महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात। सर्वच महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार। 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार।